तर आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करायला गेलो, पण कमळाचे फुलंच घेऊन आलो ना रे भाऊ. आजचाच तो दिवस आहे ज्याशी आपले गणपती बाप्पा आपल्याला सोडून वापस त्यांच्या घरी चालले. तर इकडे तर आपल्या गणपती बाप्पाची तयारी चालू होती. तर मग आपण आलो सरळ रोडावर. आल्यानंतर आपल्याला भेटले आपले राहुल भाऊ. आपले राहुल भाऊ का म्हणता, आता या बारीन भाऊ मी उभे राहतो म्हणते आमदाराची निवडणुकीला उभा. म्हटलं क्या वाटे राह, म्हटलं तुम्ही उभे, आमचा फुल सपोर्ट तुम्हाला. मग आपल्या गणपती बाप्पाला घेऊन आपण थोडं समोर आलोच होतो की आपल्याला दिसले व 3 युट्यूबर, ते बी लोट गाडी लोटताना. यायलेच म्हणता मग बाप्पाच्या भक्तीत भरलेले रंगातले रंग मुलं. पहिले सुरुवातीला पाहिलं तर मामांड्या कडे हातात गेलं होतं, पण आता इकडे येता येता डोक्यावर आलं. आम्ही पोहोचलो आमच्या स्पॉटवर. इथं आमच्या पहिले नाडूदान लल्लूदान त्याचा संपूर्ण परिवार येलो होता. मग अटी त्यांना गणपती बाप्पाची आरती केली आणि मग आम्ही बी इकडे गणपती बाप्पाच्या मामाजवळ गणपती बाप्पा दिले आणि मामा घेऊन गेले व गणपती बाप्पाचं विसर्जन करायला. तर मामाने तिकडे गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आणि वापस येता येता कमळाचे फुलं पण घेऊन आले. पण तुम्ही काही म्हणा भाऊ, कमळाच्या फुलाचा वास एकच नंबर येते. मग आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन करून आम्ही निघालो सरळ घराकडे. मग झटपट मध्ये 17.5च्या स्पीड लिहिलो आम्ही आलो सरळ घरी. घरून आपल्या पोटेली उचलून आपण आलो सरळ गावात. तर आपल्याला अटी भेटला विशाल सोबत जरा 2-4 गोष्टी करून आपण विशालने केला टाटा आणि आलो सरळ आपल्या पानटपरीवर. कारण की तुमच्या भावाला मारणार होता एक सुट्टा. तुम्हें शर्म है कुछ? पण तुमचा भाऊ कधी भुलून बी त्या रस्त्याने जाणार नाही, कारण की जाऊन बी काही फायदा बी नाहीये. तर मग आपल्या मोबाईल मध्ये रिचार्ज मारून आपण निघालो सरळ घराकडे. चला तर भावांनो, भेटूया अशाच एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्हाला कधी ब्लॉग आवडला असेल तर मग फॉलो करायला विसरू नका बरं. चला तर भेटूया अशाच दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी जय श्रीराम.